डबा घेतलायस का? हो घेतला, पाणी पण घेतलं. आणि ऐक, जाता जाता मंदिरात जा, दर्शन घे, म्हणजे तुला पाणी पिता येईल. आणि ती साबुदाण्याची खिचडी वेळेवर खा. आज अर्धी रिकव्हरी तुम्ही करा तुमच्या हिशोबाने, आणि अर्धी रिकव्हरी मी इंदिरा स्टाईलने करेन. बघूया कोणाची रिकव्हरी जास्त येते ते. आमच्या दीपूला तिच्या खाण्यापिण्याची काळजी घेणारा, तिची काळजी घेणारा लवकरच कोणीतरी मिळव रे देवा. काय झालं ना? पाणी दे, पाणी दे. निर्जळी हरतालिका करते ती. म्हणजे तुम्हाला सांगते, शंकराच्या मंदिरात गेल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही ती. काय हो मॅडम, चक्कर येऊन पडायची हॉबी आहे वाटतं तुम्हाला? नाही, आज उपास आहे ना, सो जरा अशक्तपणा. काहीतरी खाऊन घ्यायचं ना. इंदिरा, तुझा पण उपवास आहे ना? काय माझा कसला उपवास? असं काय करतो? आज तुझा उपवास, मॅडमचा उपवास. सत्तू जा, मॅडम साठी काहीतरी आण खायला. हा नाही नाही नाही, एक मिनिट. खिचडी मी बनवली, बघा आवडते. एक मिनिट. सत्तू, कॅश आणि रिसीट. ठीक आहे, तुमची जबाबदारी. Thank you. मला पण.
नाही छान दरवर्षीप्रमाणे यंदा काय तुझी मोठी मूर्ती आणायला जमलं नाही मला. आता काय आमची आर्थिक कुवत तू पाहतोच आहेस, पण पुढल्या वर्षी दरवर्षीप्रमाणे मोठी मूर्ती आणण्यासाठी आम्हाला आर्थिक कुवत दे रे बाबा. बाप्पा तू सांग ना बाबांना की तुला हवंय ना त्याच रूपात येतोस तू, आणि तू जे करवतोस ना तेच आम्ही भक्त करतो. सांग ना तू त्यांना की तुम्ही काळजी करू नका, तुमची सेवा आम्ही गोड मानून घेऊ. काय बाप्पा, दीपूच्या तोंडून तूच बोललास रे बाबा. देऊ दे जरा कापराची डबे घेऊन ये. हो आंटी. बाबा हा ए दीपू इथे आहे ना ग जरा. ही बघ ना मटार सोलता सोलता अर्धवट टाकून गेली काम. बाबा काही लागलं तर सांगा. काय काय फोन का केलास? मी घरी आहे. मग ठेवू का फोन? नको. बोल ना. काय बोलू? भेटूया. भेटायचं कुठे? गणेशवाडीचा राजा आहे तिथे 10 वाजता भेटूया. मी तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल घेतलंय. हो मी पण घेतलंय तुझ्यासाठी काहीतरी. काय? ते भेटल्यावरच देईन. हे सांग ना सांग ना. नाही नाही ते भेटल्यावरच बघ ना प्लीज तू. ताई आई आली. बाय 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 बाय. हॅलो. अगं ताई, हाय. बाबांचा कुर्ता काढलास का? काय करत बसलीस तू? हो आणते लगेच. ए दीपू, हा अगं रांगोळीचा डबा दे का मला लवकर. अहो बोरवणकर बहिणीने दरवर्षीप्रमाणे मोदक पाठवले, देवा पुढे ठेवा. अगं दे ना ग लवकर. हो आई हो. आणि हे काय तुम्ही असेच का बसलाय? म्हणजे? कुर्ता बदलायचा आपल्याला लवकर. अरे हो. उठा. अरे हो. नाही ते सानिकाने काढून ठेवलाय. आरतीला उशीर झालाय. चला चला. बेडरूमचा दरवाजा मला माहिती आहे, मी जातो. अगं दे ना दीपू. अगं, आई मी दिलाय हा का इथेच ठेवलाय. हा आई काय होतं तुला? अगं कामं पडली आहेत ग, अजून रांगोळी काढायची. मला माहित नाही आता कधी होईल काम सगळे. काय जायचं दरवर्षी तर तेच. दीदी तुझ्याकडे थोडे पैसे आहेत का ग? माझ्याकडे पैसे तुला कशाला हवेत? काही नाही असं. दीपू मला थोडे पैसे देशील का ग? देते ना. किती हवे? जास्ती नकोय. 2000. कशाला हवेत? प्रश्न नको विचारूस. आहेत का नाही आहेत ते सांग. आत्ता नाही आहेत माझ्याकडे, पण पगार झाल्यावर देऊ शकेल.
मी पण अमेरिकेला गेले ना की तुला डॉलर्स पाठवीन, डॉलर्स. आधी तू लग्न करून अमेरिकेला जा तर मग बघू. बाय द वे दीदी, या घरातला तुझा हा शेवटचा गणपती ना? सानू, शेवटचा गणपती. सानू, शेवटचा गणपती. जा ना ग. कशाला ग हवे तिला इतके पैसे? मी येतो ग जरा जाऊन. कुठे निघालात? ग असं काय करते? काल सांगितलं होतं ना तुला, आज शाळेच्या गणपतीला सगळे ट्रस्टी येणार आहेत. ऍडव्हान्सचा विषय काढतो. हो 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 हो, पैशांची सोय कराच. त्या स्नेहलता ताईंचा पुन्हा फोन आला होता. एकंदरीत अंदाज घेत होत्या लग्नाच्या तयारीबद्दल. मला तर काय बोलावं तेच कळेना बाई. खरं तर सुट्टीमुळे एवढी रोकड आहे घरामध्ये दीपूच्या बँकेतली, आपल्या काय उपयोगाची? फार मोठी जोखीम आहे ग, लक्ष ठेव. चाललोय ना आता शाळेत, होईल काहीतरी सोय होईल पैशांची. हा होईल ना. हे दीपू, तर तो रुमाल दे मला. दीपू, मोदक भर ग जरा ते. गणेशवाडीच्या राजासाठी का? हो ना, काय वेळ आली हो यंदा. दरवर्षी गणेशवाडीच्या राजाला पहिल्या दिवशी दीपूच्या हातचे 251 मोदक आपल्या घरातून जातात. यावर्षी फक्त 11च देतोय आपण. आई, देवाला श्रद्धा महत्वाची. अगं आणि आपण काहीच करत नसतो. तो आहे ना, तो आपल्याकडून करून घेतो सगळं. आपली आत्ताची परिस्थिती जरा कठीण आहे, पण बाप्पाच्या सेवेत खंड नाही ना पडला. येतो ग दीपू. बाबा, तुम्हाला माहितीये का, आपल्या दीपूचे मोदक ना फेमस आहेत गणेशवाडीत. आता सगळे वाट बघत असतील मोदकांची. हो मग चला निघा पटकन. हे हे, कसा दिसतोय मी? अहो, काय लक्षात आहे माझ्या? विषय काढतो. येतो. बरं दीदी, चल निघूया आपण, नाही तर उशीर होईल. हो चल. ताई, आई, चार वगैरे सगळं झालंय करून. भात टाकायचंय फक्त. आम्ही जाऊन येतो. हो मी करते. हा तुम्ही जा, सावकाश जा. हो लवकर या ग. हो आई. सत्तू, तुला तुझाच 3 मिनिटाचा रेकॉर्ड मोडायचा आहे. कम ऑन, योर टाइम स्टार्ट्स नाउ. अरे सावकाश, काही काही नाही, आरामात खा, भरपूर आहेत. हा सत्तू, काय टाइमपास चालवला? अरे चल, आपल्याला शाळेत जाऊन मग गणेशवाडीत जायचं आरतीला. अरे सत्तू, जरा ये ना. हा सत्तू, लगेच ये. हे बघ, हे काय? धान्य आहे. गणपती निमित्त गरजूंना वाटायला आणलाय. वा आई, खूपच छान. हे मी करते खरं, पण तुझ्या सन्मार्गाने मिळवलेल्या पैशातनं घेतलाय. त्यामुळे आशीर्वाद तुला मिळणार आहेत. आई, जे काय आहेत ते तुझंच आहे. हे आई, मला दे ना मोदक, मीच राहिलोय. आल्या, देते. आई काय म्हणाली ऐकलंस ना सत्तू?
माझ्या सन्मार्गाने कमवलेल्या पैशातून दान देते. आपला धंदा किती वाटते यार सत्तू. आईला जर आपल्या धंद्याबद्दल कळलं ना तर. इंद्रा, अरे मजबुरीमध्ये करतो यार आपण हा धंदा. तू नको ना टेन्शन घेऊस. ऐक ना, आपल्याला आरतीला जायचंय की नाही. तू असा मूड खराब करून घेऊ नकोस. चल 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 चल, हस ना यार प्लीज. चल चल ये, चल चल. तुम्हाला कशाला हवा आहे ऍडव्हान्स? अहो तुमच्याकडे ऍडव्हान्स मध्ये इतका बाणा आहे की तुम्हाला ऍडव्हान्सची गरजच नाही. सर मी पगाराच्या ऍडव्हान्स बद्दल बोलतोय. खूप गरज आहे. हो गरज तर आम्हालाही होती ना. या शाळेच्या जागी खाजगी शाळा सुरू करायची. पण तुमचा बाणा आडवा आला ना. मराठी शाळा जगवण्याचा आग्रह आणि त्यासाठी तुम्ही केलेला सत्याग्रह तो आडवा आला ना. आमची गरज भागली का? नाही ना. सर तो तत्वाचा प्रश्न होता, हा पैशाचा आहे. आणि माझ्या पगारातून वळते करून घ्या ना तुम्ही. अहो देशपांडे सर, तुम्ही मागितलेली रक्कम जर तुमच्या पगारातून वळती करून घ्यायची झाली तर तुम्हाला 3 वर्ष बिनपगारी काम करावं लागेल. आणि तुम्ही तर आता 2 वर्षांनी रिटायर होताय. आणि समजा त्या 2 वर्षात तुम्हाला काही झालं तर मग आम्ही पैसे कोणाकडे मागायचे? सर असं. ठीक आहे, देतो मी तुम्हाला ऍडव्हान्स. पण एका अटीवर. तुम्ही मला लिहून द्या की इथे आम्ही खाजगी शाळा सुरू केल्यावर तुम्ही त्याला विरोध करणार नाही. का हो, कसला विचार करताय? गरज आहे ना मोठी. हो गरज मोठी आहे, पण माझ्या तत्वांपेक्षा मोठी नाही. तत्व? तुम्ही असं करा, बाजारात जा आणि पैशांच्या जागी तुमची तत्व चालतात का बघा. या आता. इंदिरा, तुझे सर. सर बसा बसा. काय झालं सर? सावकाश. सर काय झालं? बरं नाही वाटत आहे का? साळगावकर का? हो सर मीच. काय झालं? नाही नाही रे, जरा ते गोळ आल्यासारखं झालं. सत्तू जरा पाणी आण पटकन. अरे कशाला त्या बिचाऱ्याला पळवलं? नाही सर, जरा पाणी प्या, बरं वाटेल तुम्हाला. सर कसलं टेन्शन आहे का? तुम्ही फक्त सांगा सर मला. नाही नाही काय नाही, वयोमानाप्रमाणे थोडं थकायला होतं इतकंच, बाकी काय नाही रे. सर पाणी पाणी द्या. सावकाश. सर सर कधीही कसलीही गरज पडली तर मला फक्त आवाज द्या सर, मी लगेच येईन. सर तू सरांची गाडी घे, आपण सरांना घरापर्यंत सोडून देऊ. अरे नको नको, जाईन जाईन. नाही नाही मी जाईन बाबा, मी बरा आहे आता. बरा आहे सर, आम्ही येतो ना अरे सोबत. खरंच नको रे, खरंच नको. मी जाईन व्यवस्थित, काय काळजी करू. पाण्याबद्दल धन्यवाद. नाही नाही नाही, जाईन काय काय. येतो रे साळगावकर, जाईन.